लग्नानंतर होईलच प्रेम पुढील भागाची झलक. पुढील भागात आपण पाहणार आहोत की नंदिनीची सहनशीलता आता संपलेली आहे. जेव्हा वसू आत्या आणि रम्या तिच्या खोलीत येऊन तिला डिवचतात, तेव्हा शांत आणि संयमी नंदिनीचा अवतार संपतो आणि एक नवा अध्याय सुरू होतो. आजपर्यंत तुम्ही माझ्यातली संयमी आणि सोज्वळ नंदिनीच बघितलीये. नंदिनी त्यांना शांतपणे पण ठामपणे सांगते. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते, जी आजपर्यंत कोणीच पाहिलेली नसते. आता माझ्यातली खरी नंदिनी बघाल तुम्ही. तिच्या आवाजातील आत्मविश्वास ऐकून दोघींनाही धक्का बसतो आणि नंदिनी त्यांना एक इशारा देते. एकमेकींना धरून उभ्या राहा, कारण आता वादळ येणार आहे. दुसऱ्या दिवशी नंदिनीने विक्रमसाठी खास त्याच्या आवडीचे पोहे बनवलेले असतात. मानिनी त्याला प्रेमाने सांगते, तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे पोहे केलेत नंदिनीनी. पण विक्रम तिच्या प्रयत्नांची दखल घेत नाही. तो रागाने म्हणतो, ही सून आहे या घरातली, तिने तिला काय हवा ते करावं, पण माझ्यासाठी काही करायला येऊ नये बस. आणि विक्रम तिथून जाऊ लागताच मानिनी संतापून त्याला थांबवते. थांबा, संपवा आता हे सगळं, ती ओरडते. त्यावर विक्रम ठामपणे उत्तर देतो, यापुढे या घरात मी हा विषय कोणासाठीही सोडणार नाहीये. या वादळात एक चांगली गोष्ट मात्र नक्कीच आहे. विक्रम आणि मंजुला सोडून घरातील सर्वजण नंदिनीच्या पाठीशी उभे आहेत. आता नंदिनी आपले हक्क कसे मिळवते आणि वादळाचा सामना कसा करते हे पाहण्यासाठी सज्ज व्हा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.